नमस्कार मित्रांनो, तुकाराम मुंढेच्या धडक कारवाईला न्यायालयाचा मोठा झटका. त्या दूध डेअरीवरील कारवाईला स्थगिती, नेमकं काय घडलं चला जाणून घेऊया. एफडीआयची धडक कारवाईवर मुंबई उच्च न्यायालयाने औरंगाबाद खंडपीठाने गंभीर प्रश्न उपस्थित करत मोठा झटका दिला आहे. राज्यभरात अन्न व औषध प्रशासनाने एफडीआय आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली दूध भेसळखोरांविरुद्ध धडक मोहीम सुरू आहे. मात्र या धडक कारवाईला आता मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठाने गंभीर प्रश्न उपस्थित करत एफडीआयला मोठा झटका दिला आहे. तपासणीनंतर नियमानुसार सुधारणेसाठी 14 दिवसांची मुदत न देता थेट परवाने निलंबित केल्याचा आरोप करत दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी करण्यात न्यायालयाने 8 दूध डेअरींवरील कारवाई आंतरिक स्थगिती दिली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव आणि अहिल्यानगरमधील डेअरींना हा दिलासा मिळाल्याने एफडीआयच्या कायदेशीर प्रक्रियेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. दररोज हजारो लिटर दूध संकलन करणाऱ्या या डेअरीशी जोडलेले हजारो शेतकरी या निर्णयाकडे आशेने पाहत आहेत. कोणत्या 8 कारवायांना हायकोर्टाने स्थगिती दिली आहे? छत्रपती संभाजीनगर शिवकृपा डेअरी, अहिल्यानगर कृष्णानंद फूड प्रोडक्ट्स, अहिल्यानगर अजित दूध संकलन, अहिल्यानगर जयहरी दूध संकलन, जळगाव सरस्वती मिल्क प्रोडक्ट, अहिल्यानगर सिद्धेश्वर मिल्क प्रोडक्ट, जालना सरस्वती मिल्क प्रोडक्ट, अहिल्यानगर नवनाथ दूध संकलन. एफडीआयच्या नियमानुसार आणि आयुक्ताच्या मार्गदर्शनाच्या तत्वानुसार दूध डेअरीच्या तपासणीत त्रुटी आढळल्यास त्या दूर करण्यासाठी संबंधित व्यावसायिकांना 14 दिवसाची मुदत देणे बंधनकारक आहे. मात्र ही मुदत न देताच परवाने निलंबन करणे बेकायदेशीर असल्याचे युक्तिवाद याचिकाकर्त्याच्या वकिलांनी केले. तसेच डेअरी चालकांनी आणि त्रुटी अधिक दूर केल्याने न्यायालयाने स्पष्ट केले. प्राथमिक सुनावणीनंतर न्यायालयाने या निलंबनाच्या कारवाईला स्थगिती दिली. नवी मुंबईतील हॉटेल प्रकरणातही फटकारलेले होते. यापूर्वी नवी मुंबईतील एका 5 तारखेत हॉटेलचा परवाना रद्द करणाऱ्या एफडीआय बाजू मांडण्याची संधी दिली नव्हती, ज्यावर उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्या प्रकरणात पुनर्तपासणी केली असताच स्वयंपाकघरात स्वच्छता आढळून आली असली तरी प्रक्रिया पालना न केल्यावरून न्यायालयाने एफडीआयचे कान टोचले होते. कडक कायद्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा. गृहमंत्री योगेश कदम यांनी एफडीआयच्या कारवाईचे समर्थन करत भेसळखोरांवर कडक कारवाईची गरज व्यक्त केली होती. पण आपण केंद्राच्या कायद्याची अंमलबजावणी करतो. या कायद्यात अधिक कडक बदल केले जावेत अशी विनंती आम्ही केंद्र सरकारला केली आहे. जोपर्यंत कडक नियम होत नाही तोपर्यंत यावर सापडणाऱ्यांना योग्य शिक्षा होणार नाही. मुख्यमंत्री स्वतः यावर लक्ष ठेवून आहेत असे त्यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणाबद्दल तुमचे मत काय? भेसळखोरांवर कठोर कारवाई महत्त्वाची की कायदेशीर प्रक्रिया पाळणे अधिक गरजेचे? तुमचे मत कमेंट करून नक्की सांगा. अशा ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी युगवेद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.